नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राजकुमार आलेला असतो आणि राजकुमार फार काळजी दाखवतो की थांब मी पोलिसांना बोलवतो, पोलिसांना बोलवलंच पाहिजे. सावली म्हणते राजकुमार सर पोलिसांना बोलवू नका आणि मला आता कोणत्याच फंद्यात पडायचं नाहीये, ना पोलीस ना काही. ते मला कचाट्यात सापडायचंच नाहीये आणि मुळात म्हणजे मी इथे एक क्षण सुद्धा थांबणार नाहीये. मी आता इथून चाललीये, इथून कायमची निघून चाललीये. अबीर पण तुम्हाला कुठेच जायचं नाहीये, मी कुठेच जाणार नाहीये. सावली म्हणते हट्टीपणा करू नको, चल गपचूप. पडायला लागलेला असतो, आई मला इथेच थांबायचंय, मला कुठेच जायचं नाहीये, तू का अशी करतीयेस. म्हणते अबीर बासा खूप झालं. कुमार फार प्रेम दाखवत असतो, त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात वगैरे फिरवतो, पण सावलीला माहितीये या मेंढाळे घरातलंच कोणीतरी आहे की जे अबीरच्या जीवावर उठलंय. सावली म्हणते एक मिनिटही थांबणार नाहीये, लगेच यायचं. तो चालत यायला तयार नसतो. सावली डायरेक्ट अबीरला उचलून घेते. सावली टीचर प्लीज जाऊ नका, आम्हाला अजिबात करमणार नाहीये, नका जाऊ ना आम्हाला सोडून. सावली म्हणते सॉरी बाळा, मला जायला लागणार. म्हणतो सावली सावली. जगन्नाथजी म्हणतात सारंग जरा थांब, ते आत्ताच खराब झाली, तू नको जाऊ समोर, अजून अवघड होऊन बसेल. तो काय ते आणि मग तुला मी फोनवर सांगतो. सोडलं असतं, रात्र झाली ना. तो काय ते सारंग रिलॅक्स. आता मोनिका सारंगच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्या फोन साठी अगदी वेडीपेशी झालेली असते. तो फोन शोधत असते ही मोनी. इकडे तिकडे इकडे तिकडे शोधाशोध करते आणि तो फोन लागत असतो तिला काहीही करून, कारण तो फोन घ्यायचा आणि खंड्याकडे जायचं असतं. तिला फोन सापडतो, इतका आनंद झालेला असतो की फोन सापडलाय घेते आणि मोनिका पळतच सुटलेली असते. जगन्नाथजी व्यंकटेशला म्हणतात की चल माझ्यासोबत आपण तिच्या मागे जाऊया. जगन्नाथजी म्हणतात सारंग काळजी करू नको, मी तुला फोन करतो आणि काय झालं काय नाही सांगतो. एकटीला नाही सोडणार. व्यंकटेश म्हणतो सारंगची काळजी करू नका, आम्ही दोघे पण असतो. आणि व्यंकटेश आता लगेच सावलीच्या मागे गेलेले असतात. रडायला लागलेली असते. सावली टीचर अशा का गेल्या, त्या अशा का वागल्या, सांगत परत कधीच येणार नाही का, कधीच अबीर आणि मी भेटणार नाहीये का बाबा, असं का वागल्यात त्या, खूप आठवण येणार आणि अबीर शिवाय मी राहूच शकत नाहीये बाबा. आता ही ओवी नको नको ते प्रश्न विचारत असते. सारंगच्या डोक्यात आधीच काहूर माजलेलं असतं प्रश्नांचं, आता अजून ही ओवी प्रश्न विचारून त्याला अगदी भंडावून सोडत असते. आता काही बोलत नाही, ओवीला उचलतो आणि चाललेला असतो. खूप सगळे निघून जातात, फक्त राजकुमार त्या हॉलमध्ये बसलेला असतो, कारण त्याने जो गेम केलाय तो परफेक्ट झालेला असतो. कुमार म्हणतो जा सावली जा, हेच हवंय, तू निघून जा. इथून बाहेर पडली की या जगातनं संपवणं माझ्यासाठी खूप खूप सोपं जाणार आहे, त्यामुळे तू जा, इथून निघून जा आणि तुझ्या कार्ट्याला मी संपवणार म्हणजे संपवणार. राजकुमार आताच लगेच स्वप्न रंगवायला लागलेलं असतं. हा जो खंड्या ठेवलेला असतो त्याला लक्ष ठेवायला अजून एक मुलगा ठेवलेला असतो. तो खंड्याला बघायचं सोडून मोबाईल बघत असतो. मोनिका आता पळतच आलेली असते. टाइमपास काय लावलंय रे. आता ही मोनिका अजिबात काही टाइमपास करत नाही. आल्या आल्या लगेच ते खंड्याचा हात घेते आणि त्या मोबाईलला त्याचं कोणतं बोट मॅच होतं ते बघते आणि फोन कसा अनलॉक होणार त्याची म्हणजे ती प्रयत्न करत असते. शेवटी तिने खूप प्रयत्न केल्यावर एकदाचं लॉक ते खोललेलं असतं. त्यावर कोणी आलं होतं का, नाही मॅडम मी इथेच लक्ष ठेवणे, कोणीच आलं नव्हतं. नक्की की असंच टाइमपास करत बसला आणि कोणीतरी येऊन गेलं, नाही मॅडम मी इथेच, कोणीच नाही आलाय. फायनली फोन अनलॉक झालेला असतो. इतका आनंद होतो, जोरात ओरडते झालाय की अनलॉक झालाय. उड्या मारायला लागते आणि बघते तर काय त्या फोनमध्ये सावली आणि खूप मुलींचे फोटो असतात. आता काय रे, इतके सारे फोटो काढले त्या बेंडोक खंड्याने, यातली सावलीची मुलगी कशी आहे, कोणती आहे मला कसं कळणार. आता एवढ्या मुली म्हटल्यावर सावलीची कोणती मुलगी आहे. मोनिका खूप चिडलेली असते, तिला फक्त सावलीची मुलगी एकटी बघायची असते, ती बघायलाच मिळत नाही, कारण इतके सारे फोटोज काढले की त्यातली सावलीची मुलगी कोणती आहे हे कळतच नसतं. त्यामुळे मोनिकाचा फोन उघडून सुद्धा काहीच उपयोग झालेला नसतो. तिच्या हाती काहीही धागादोरा लागलेला नसतो. तिकडे अबीर नावाच्या मुलाचा वाढदिवस करतीये आणि याला सावलीची मुलगी सापडलीये. नक्की काय चाललंय हे काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यामुळे मोनिका खूप चिडलेली असते. तिचं मूल भलतीकडेच असेल आणि ही मात्र दुसऱ्यांनाच कोणी सांभाळतीये आणि तिचं मूल दुसऱ्याकडेच ठेवलं असणार आहे तिने. असं पण करू शकते ना सावली. मोनिकाला खूप सारे प्रश्न पडतात. म्हणते मी कसं शोधू, सावलीची मुलगी कोण आहे, काय कसं मला कळणार आहे. उठ रे खंड्या, उठ आणि दे उत्तर, सावलीची मुलगी कोण आहे. ए खंड्या उठ की. मोनिका अगदी वेडीपेशी झालेली असते. तर खंड्याला म्हणते ए खंड्या उठ की. कोमात गेलेला असतो, तो डोळे उघडत नाही, त्याला काही कळत नाही. मोनिका चिडचिड करते, रागराग करते आणि तनतन करत ती आता चाललेली असते. आता सावली म्हणते मी जाणार म्हणजे जाणार. ती बॅग वगैरे भरायला लागलेली असते. जगन्नाथजी म्हणतात साऊ वेडेपणा करू नको आणि एवढ्या रात्री तू कुठे जाणार आहे, तू वेडी आहेस का साऊ, का ऐकत नाहीये. सावली म्हणते मी आता एक मिनिटही थांबणार नाहीये, मी जाणार म्हणजे जाणार पण इथे एक क्षणही राहणार नाही म्हणजे नाही. सावली आता अजिबात ऐकायला तयार नसते, कारण अबीरला किडनॅप केलेलं असतं. सावली जर वेळेत पोहोचत नव्हती तर अबीरचं काय खरं नव्हतं. त्यामुळे सावली घाबरलेली असते. अबीर म्हणतो मी कुठे जाणार नाही आणि तुझ्यासोबत तो कुठे येणार नाहीये, मला इथेच राहायचं, तिला सोडून कुठे जाणार नाही म्हणजे नाही. सावली आता जोरात अशी किंचाळते, अबीर काय लावलंय रे, आता आली आयुष्यात, मी पहिल्यापासून मी तुझी आई आहे, तुझी कोणीच नाही आणि तुझं काही नातं पण नाहीये, कळतंय का. त्यामुळे ओवी करत बसू नको. त्या गोष्टींपासून, ज्या माणसांपासून इतकी दिवस लांब पळत होती, शेवटी ती लोक माझ्या जवळ आली आणि ज्या गोष्टीची भीती होती नको घडायला तेच घडले. त्यामुळे आता मी थांबणार नाही आणि कोणत्याच गोष्टीची रिस्क तर अजिबात घेणार नाहीये. गोष्ट घडता घडता राहिली आणि आता मला काही
कोणत्याच गोष्टीचा चान्स घ्यायचा नाही. त्यामुळे अबीर इथून पळून जायचंय म्हणजे जायचंच आहे. तुझा जर जीव गेला तर मी जगू शकेन का? जगण्यात अर्थ काय सांग बरं बाळा. म्हणून तुला मी वाचवण्यासाठी घेऊन पळती इकडे तिकडे. रडायला लागलेला असतो. सावली म्हणते काय रे, तुला आई नकोय का? नाही तू बोल ना, तुला आई नकोय का तुझी? आई मला तूच हवी, आई मला तूच हवी आहे. आणि खूप रडायला लागलेला असतो. हा मी पण हवी आहे, तू पण हवी आहे. सावली चिडलेली असते आणि अजिबात कुणाचं काही ऐकायला तयार नसते. काही झालं तरी सावलीला आज निघून जायचंच असतं. नाथ खूप खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, पण सावली इतकी घाबरलेली असते आणि इतकी चिडचिड करत असते की मला जायचंय म्हणजे जायचं. सांभाळ करीन, जपीन तुला, माझी जबाबदारी आहे तू. तुम्ही काय करणार आहे बाबा? वाचवणार आहात का? नाही तुम्ही काय करणार आहे ना एकदा सांगाच. तुम्ही वाचवणार आहे का? अबीरवर जर कोणी हल्ला केला तर वाचवणार आहे का? घेणार आहे का तुम्ही जबाबदारी? त्याची जीवाची जबाबदारी घेणार आहे का? सांगा ना. बघितलं ना ती माणसं कशी बसली होती डोक धरून आणि बरोबर त्यांनी अबीरला उचलला म्हणजे उचललाच. असं किती भयंकर किती वाईट आहे बघितलं ना. आपल्यात राहून सुद्धा त्यांनी अबीरला उचलला होता. आपण किती जरी प्रयत्न केला तर आपण त्यांचा सामना नाही करू शकत बाबा. ही रिअल फॅक्ट आहे. कुठे जायचंय? थांब आई, काहीच होणार नाहीये, आपण कुठेच जाणार नाही. ओवीचे बाबा या आत्ताच सांगतो तुझे बाबा नाहीये. सुपर हिरो असल्यावर काळजी करायचं कारण नाही. त्यांच्यावर हक्क गाजवू नको. ते तुझे बाबा नाहीये. तुला पहिलं आणि शेवटचं सांगतीये. नानाजी म्हणतात घराबाहेर तुला पाऊल ठेवू देणार नाहीये आणि उगाच वेडेपणा करू नको. साऊ तुला आत्ताच सांगतोय. फक्त वेडेपणा आहे साऊ, बाकी काहीच नाहीये. शेवटचं सांगतेय बाबा, मी इथे थांबणार नाही म्हणजे नाही. मी चाललीये. कुठे जाणार आहे? जागा तरी सांग म्हणजे तिथे येईन मी. नाही सांगणार आणि मला माहिती पण नाहीये. म्हणते मला माहिती ना आमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला भेटायला याल, तुमच्या नकळतपणे कोणीतरी पाठलाग करेल आणि ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे मी कुठे चाललीये काय चालली तुम्हाला काहीही सांगणार नाहीये. आणि भयंकर लोक आमच्या मागे मागे येणार. मी तुम्हाला सांगणार नाहीये मी कुठे चाललीये. सावली आता बॅग वगैरे भरते आणि अबीरला घेऊन निघालेली असते. जगन्नाथजी खूप रिक्वेस्ट करतात, खूप तिला सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ती ऐकायला तयार नसते. सावली आता चाललेली असते. लगेच व्यंकटेश सुद्धा तिच्या मागे मागे चालली. थांब ना, ऐकून घे ना सावली. आणि अबीरच्या जीवाला धोका आहे. मी तुम्हाला काय असं जाऊ देणार नाहीये. ऐक जरा सावली, प्लीज जाऊ नको. तुझ्या सोबत येतो. ती म्हणते नाही अजिबात यायचं नाहीये माझ्या बरोबर. माझ्या मागे यायचा प्रयत्न जरी केला तर मी जीवाचं बरं वाईट करून घेणं आत्ताच सांगतेय. सावली गेलेली असते निघून अबीरला घेऊन. व्यंकटेश रडायला लागलेला असतो. काका तुम्ही का जाऊ दिलं? तुम्ही का अडवलं नाही? सध्या ती रागात आहे. हो रागात आहे म्हणूनच मी नको म्हटलो. आणि साऊ इतकी हट्टी आहे ना, कुणाचं काही ऐकणार पण नाहीये. व्यंकटेश असू दे. जगन्नाथजी एक बाप म्हणून मजबूर झालेले असतात. ते काहीच करत नाही कारण सावलीने हट्टच तसा केलाय की माझ्या मागे आले तर मी जीव देऊन टाकेन. कोणीच अडवू शकत नाही. आता जगन्नाथजी म्हणतात या जगात एकच माणूस तिला थांबवू शकतो, बाकी ती कोणाच्याच थांबल्याने थांबणार नाहीये. जगन्नाथच्या डोक्यात आता तो माणूस म्हणजे डोक्यात लगेच तो क्लिक झालेला असतो आणि जगन्नाथजी सावली चाललीये म्हणून त्या माणसाला सांगणार म्हणजे सांगणार. इकडे आता राजकुमार घरी आलेला असतो अगदी निवांत. कुमार घरी आलेला असतो, चेंज वगैरे करतो आणि म्हणतो काय गोंधळ घातलाय त्या दोघांनी. एका पोराला उचलायचं तर बसलंय तिथेच आणि त्या सावलीने कसं वाचवलं नाही तर ते पोरगा आत्ताच गेलं असतं. खरंच बिंडोक लोक आहेत, बिंडोक. राजकुमार चिडचिड करत असतो की माझं काम झालंच नाही. कुमार विचार करत असतो तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो. घाईघाईने राजकुमारचा फोन उचलण्याने आता राजकुमारला फोन लावलेला असतो. तुम्ही ठीक आहे ना? हॉलवर काही गडबड वगैरे झाली नाही ना? माझी काळजी करू नको. तुला जे काम सांगितलंय ना ते काम कर. माझी कशाला काळजी करतोय रे? आणि मला काय व्हायला लागलं? माती खाल्ली रे? त्या पोराला उचलायला लावलं, त्याचे पैसे दिले आणि उचललं का? तिथेच ठेवलं आणि त्याच्या आईच्या हवाली केलं. बिंडो कुठलचा मारत होता तो माणूस. पळालो म्हणून बरं, नाही तर जीवच घेतला असता. पैशाच्या हवाली केलं असतं. तुला नाही एक कुत्र्यासारखं मारलंय. गलीतलं कुत्र्याला जसं मारतो ना तसं मारलंय. काम होत नाही तोपर्यंत परत फोन करायचं नाही, कळतंय का? बंद कर लगेच, लगेच फोन बंद कर. राजकुमारने फोन तर बंद करायला लावलेला असतो, पण राजकुमारच्या डोक्यात इतके सारे प्रश्न असतात, असंख्य असे प्रश्न आणि टेन्शन असतं. तिचं कार्ट जिवंत आहे, सावली जिवंत आहे, अजून सुद्धा ते हातातून निसटून पळालेत. त्यांना संपवल्याशिवाय राजकुमार म्हणतो मी काय शांत बसत नसतो. राजकुमारला सारखे सारखे फोन येतात. राजकुमारला परत एक फोन आलेला असतो. राजकुमारला तो फोन ऐकून फार आनंद होतो. वा वा वा, कधी कुठे? पाठव पाठव, लोकेशन पाठव, मी लगेच येतो. वा वा वा, चांगली गोष्ट घडलीये. इकडे आता ओवी घरी आलेली असते आणि खूप हट्ट करत असते. अमृता म्हणते का हट्ट करतेयस? सगळं व्यवस्थित होईल आणि परत येईल अबीर आपल्याकडे, अजिबात काळजी करू नको बरं ओवी. आता यांचं बोलणं चाललंय तोपर्यंत मोनिका पण आलेली असते. म्हणते अरे वा, बड्डे गर्ल इथेच आहे का? वा वा वा, बड्डे गर्ल मज्जा आली ना ग, छान झाला ना बड्डे. अमृता म्हणते मोनिका सगळं ठीक आहे, पण तू कुठे अचानक गायब झाली होती? कुठे गेली होती? अचानक किती मोठा गोंधळ झाला माहितीये का तुला? काय तमाशा झाला? तिचा फोन आला, मग मला जायला लागलं. गर्दी होती, खूप फ्रेंड्स होते, मग पर्सनली विश नाही करता आलं. हॅपी बर्थडे बाळा. नकोस बाळा, आज बर्थडे आहे ना, मी काय नाही करणार आहे. तुला गिफ्ट बघितलं का? ओवी काहीही रिॲक्ट करत नाही ना, तिच्या हातात हात देते ना. गिफ्ट बघितलं, काहीही बोलत नाही. अमृता म्हणते मोनिका बघायला वेळच नाही मिळाला, हॉलमध्ये इतका गोंधळ झाला, तुला काय सांगू, आम्ही सगळे गिफ्ट ठेवून आलोय. येतोय सगळे गिफ्ट वगैरे सगळं सामान घेऊन. अगं बाई, सारखा गोंधळ 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 म्हणजे तरी काय झालंय ग अमृता? उचललं, किडनॅप केलं, बांधून ठेवलं होतं खुर्चीला, त्याला तिथून घेऊन पळायला चालले होते. बरोबर सावली वेळेत गेली आणि त्या गुंडांपासून अबीरला सोडवलं. आणि ते गुंड जेव्हा सावलीला मारायला लागले तेव्हा सारंग गेला आणि सारंगने सावलीला वाचवलं.
काही झालं नाही ना? मोनिका फार घाबरते. नाही घाबरू नको मोनिका, कुणालाच काही झालं नाही. राजकुमार होते तिथे. काय असतं का आयुष्यात कधी कधी काय काय कसं कसं होतं. नशीब राजकुमार तरी तिथे होते, नाहीतर सगळं अवघड होऊन बसलं. शुभ्राने काय केलं असतं? घाबरली असती ना ती. काही झालेलं नाहीये, घाबरू नकोस तू. घाबरली असेल शुभ्रा, माझी आठवणी तसे नसं बोलता बोलता मोनिकाने बरोबर फोन त्या ब्लँकेटच्या खाली लपून ठेवलेला असतो. मोनिकाचं काम अगदी परफेक्ट झालेलं असतं. तिने उघडलेलं असतं. फोनमध्ये काय आहे काय नाही महत्वाची माहिती सगळी बघितलेली असते. काय डिलीट करायचं ते डिलीट केलेलं असतं आणि सारंगचा फोन बरोबर तिथे आणून ठेवलेला असतो. एक नंबर हुशार असते ही मोनिका. फार गोडगोड गोडगोड बोलते आणि फोन बरोबर सारंगच्या बेडरूम मध्ये ठेवून देते. तर ओवी सारंगला त्रास देत असते. किती वाईट माणसं. आणि अभिरला त्या बंद खोलीत का बांधून ठेवलं असेल? त्यांना काय करायचं असेल रे बाबा? त्याच्यासोबत सुद्धा खूप हर्ट झालेलं असतो, खूप टेन्शन आलेलं असतं. बाळा मला माहितीच नाही काय कसं, पण मी मात्र सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. तिचा संबंधच काय किडनॅप करायचा? वडील आहे ना, काळजी घेतील. हो बाबा, पण कसं आहे ना, अबीरची आई खूप रडत होती रे, घाबरली होती. तू बघितलं ना रे? का बरं, जरा मला शांत बसू दे. ती बरोबर बोलतीये. कठीण प्रसंग आज सावली बरोबर तू थांबायला पाहिजे होतं. तू उगाच आलाय. तिला तुझी गरज आहे. प्लीज सारंगदा, तू तिथे गेला पाहिजे आणि सावलीची मदत केली पाहिजे. एकटी पडेल रे तिच्या तावडीतून. स्वतःचा जीव धोक्यात घालून अबीरला सोडवलंच ना हक्काने. तसा अधिकार नाहीये रे बबलू. वर्कर होत, कुणाच्या पर्सनल लाईफ मध्ये नाही जाऊ शकत ना. बाकीच्या माणसांना जी मदत करतो आणि सावली वहिनीला जी मदत करतो त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सारंगदा, तुला कळत नाहीये का? फरक नाहीये, रेग्युलरच आहे सगळं. सारंग सावली बरोबर जे नातं असतं ते रेग्युलर आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं तर सारंग अजूनही सावलीवर प्रेम करतच असतो. त्याला म्हणतो की नाही, असं करू नको तू, फरक आहे आणि खूप मोठा फरक आहे हे तुला पण माहिती आहे. कोंडा असतात ते अजूनही लपलेले असतात आणि लक्ष ठेवून असतात की काही करून त्या पोराला आपल्याला परत पळवायलाच लागेल. तिने जर आपली जुनी गोष्ट उकरून काढली आणि बऱ्याच वर्षांपूर्वी तिला त्रास दिला हे जर सांगितलं तर अवघड होऊन बसेल ना. वर्षापूर्वी सावलीचं बाळ पळवलं होतं बरोबर. पोरगा सावलीचा पोरगा कसा असू शकतो? 8 वर्षांपूर्वी सावलीचं बाळ पळवलेलं आहे. हा पोरगा सावलीचा पोरगा नाहीच आहे, कोणाचं तरी दुसऱ्याचं पोरग आणि ते माझं पोरग म्हणते. आता परत कामाला लागलेले असतात. अबीर आणि सावलीचं परत ते पिच्छा करत असतात. सावली आता अबीरला कुठेतरी दूर घेऊन चाललेली असते रिक्षात. खूप घाबरलेली असते. अबीरही खूप घाबरलेलं असतो. ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि एवढ्या रात्री सावली एकटीच अबीरला घेऊन चाललेली असते. तिच्या रिक्षाच्या समोर सारंगची गाडी येते आणि बरोबर रिक्षाला आडवी जाते. सावली अबीरला घट्ट असं धरते. सारंग उतरलेलं असतो. गाडी रिक्षाच्या खाली उतरतो आणि पटकन सारंगला येऊन घट्ट अशी मिठी मारतो. म्हणते अबीर इकडे रिक्षात बस. म्हणतो काय चाललंय सावली तुझं, तुला तरी कळतंय ग? काय हट्टीपणा करतेय? तर राग राग खाली आलेली असते उतरून. त्यांना जिने सांगितलं आणि तुम्ही आलात. ज्यांनी मला इतकी वर्ष सांभाळलं त्यांचं ऐकलं नाही आणि तुमचं ऐकेन कमी सारंग? खातीर तुला ऐकायलाच लागणार आहे सावली. त्याच अधिकाराने तुला थांबवायला आलोय मी. आहे ना आपल्यात, तेवढ्यासाठी थांबायला लागणार. प्रश्नाचं उत्तर दे. जिकडे तू जाणार आहे तिकडे गेल्यावर धोका टळणार आहे का? टळेल की? का नाही टळणार? मी कुठेही कुणाला कळणारच नाही. घरात होते ना तुम्हा सगळ्यांपासून लांब, तेव्हा कुठे काय धोका होता? होता, सुरक्षित होता, या सगळ्यांपासून दूर होता. त्यात पाऊल ठेवलं आणि सुरूच झालं. घाबरलेली असते, रडतही असते, भीतीही वाटत असते. अबीरला त्रास द्यायला दिवस कोणता निवडला? तशा जन्माचा. तू घाबरलीये, तुझी काय सिच्युएशन आहे मी समजू शकतो, पण जरा शांत होतीस का तू? त्यानं हा उपाय नाही आणि मार्ग तो कोणत्याच प्रॉब्लेम वरचा नाहीये. कोण होतं, काय होतं, ती व्यक्ती त्रास देतीये, ती कोण तुझ्या जीवावर उठली, अबीरच्या जीवावर उठली, ती व्यक्ती शोधायची आहे. त्यासाठी तुला इथे राहायला लागणार, मला साथ द्यायला लागणार. मला कोणाची साथ द्यायची नाही आणि मला काही शोधायचं नाहीये. तिकडे जाणार आहे, तिकडे गेल्यावर ही माणसं शोधत तिकडे आली तर काय करशील ग? एक सामना करशील ग? जसं आज केला ना तसा, पर्यंत केला ना तसाच करीन पुढे. लहानपणापासून वाढवलंय ना त्याला एकटीनं. संकटातून वाचवलं तेव्हा होतं का तुम्ही सारंग? त्याच्याही कोणत्याही उपकाराची गरज नाहीये. मी जाणार म्हणजे जाणार. आता राजकुमारला शुभ्रा त्रास देत असते. झोपेतनं उठलेली असते. डॅडा मम्मा कुठे सांग. राजकुमार म्हणतो मलाच माहित नाहीये. बाबा शुभ्रावर चिडतो आणि जोरात ओरडतो, मला माहित नाहीये, सारखी सारखी त्रास देऊ नकोस, चुप झोप, बडबड नको करूस. रडायला लागलेली असते आणि बोबडं सांगणारे डॅडा मम्मा कुठे, सांगणारे डॅडा मम्मा कुठे. अबीरला कोणी किडनॅप केलं होतं, अबीरला कोणी पळवलं होतं, सांगणारे डॅडा. रडत असते आणि अबीरला कुणी पळवलं म्हणून घाबरलेली असते शुभ्रा. पुढ्यात आलेली असते मोनिका बाबू बाबू करत. काय झालं माझ्या बाबूला, का घाबरलीये? मला प्रश्न पडतो की ही मोनिका कुठे गायब झाली होती? त्याच एका कामासाठी गेले होते, कुठे नव्हते गेले. त्या की पर्सनल ओरडून बोलतो ना, त्याची कंप्लेंट करूया आपण आऊकडे. कुटाने करायची आणि तोंड वर करून मला विचारतो अबीरला तूच पळवलंस ना, लाज वाटली नाही का रे राजकुमार? कसले जाब विचारतोय, उलटे पलटे उद्योग तू करतो आणि जाब मला विचारतोय राजकुमार. काय संबंध आहे त्याच्याशी? गाडीन मारून टाकीन, तुला काय करायचंय ग मोनिका? त्या गुंडांनी त्या मुलाला दरीत फेकून दिलं, मारून टाकलं, मग सावलीचं मूल कसं परत येईल? तू जरा बिंडो केस काय रे राजकुमार? ना तिचं मूल कशावरून? तिचं मूल नाहीच ते मी गॅरंटी देते. काय घडलं तर आपल्याला माहितीच नाहीये मोनिका. खंड्या सापडेल तेव्हा खंड्या सांगेन तेव्हा कळेल. काय संबंध या गोष्टींची? तू कशाला हायपर होती? रिलॅक्स. तू माझी खरं बोलत नाही मोनिका, कोणत्याच गोष्टी जुळणार नाहीये. कुमार म्हणतो तू खरं बोल आणि माझ्याशी प्रामाणिकपणे वागायला सुरुवात कर, सगळं काही व्यवस्थित होईल. तुला कळत कसं नाहीये मोनिका? राजकुमार आता निघून गेलेला असतो.
इकडे सुद्धा सारंग सावलीला म्हणतो गाडीच्या खाली उतरायचं आणि कुठेच जायचं नाहीये. तो आता रिक्षावाल्याकडे पैसे द्यायला चाललेला असतो आणि सावली आणि अबीरला खाली उतरवून घेतो. ते पैसे द्यायचे नाही आणि तुम्ही पैसे घ्यायचे नाही. दादा मी देईन तुमचे पैसे. अबीर चल आपण निघूया. सावली ऐकत नसते, अगदी हट्टीपणा करत असते. सावलीला जाऊच देत नाही. अगदी अधिकाराने हक्काने तिला म्हणतो की नाही जायचंय तू. दादागिरी चालली हो सारंग, माझ्यावर काहीच अधिकार नाहीये, मग काय लावलंय हे. म्हणतो अबीर गाडीत जाऊन बस. एका मिनिटात जाऊन गाडीत बसतो. अबीर करते. अबीर गाडीत बसलेलं असतो. ते झालं समाधान. आठ अडवलीये पण मन नाही बदलू शकत. सारंग लक्षात ठेवायचं. पण माझ्यासाठी बदलत नाहीये सावली, गैरसमज करू नकोस. साठी बदलतोय. पोरं एकमेकांच्या याच्यात इतकी अडकली आहे, इतकी मैत्री झाली आहे, इतकं त्यांच्यात प्रेम निर्माण झालंय बहीण भावाचं. का त्यांना दूर करतेस ग तू. ओवीशिवाय नाही राहू शकत, तुला कळत नाहीये का. गैरसमज झाले ठीक आहे, पण त्यामुळे लहान पोरांना का त्रास देतो, त्याचं सगळं भोगायला का लहान पोरांना लावतोय, मला तेच कळत नाहीये. पळून जाणं हा उपाय नाहीये. कोणत्याच प्रश्नावरचं सोल्युशन नाहीये की पळून गेल्याने सगळेच प्रश्न सुटतात. इम्पॉसिबल आहे. तिथं तुला सुद्धा त्रास होणार आहे, त्यामुळे प्लीज जाऊ नको. सहज बोलताय हो सारंग तुम्ही. ती खाली जगते ना ते तुम्हाला कधीच कळणार नाहीये. माझी भीती, माझं आईचं मन कधीच कळणार नाहीये सारंग. ना काय भीती आहे, तू कशी जगते सांग ना, मला पण जाणून घ्यायचंय ना. सावली ना ऐकून घ्यायला तयार आहे. सावली सांग ना. सावली रडत असते आणि हात जोडते. मला जाऊ द्या प्लीज सारंग, मला जाऊ द्या. जोडते, पाया पडते अबीरला आणि मला जाऊ द्या. आमच्या नशिबावर आम्हाला सोडा प्लीज सारंग सर, जाऊ द्या प्लीज. हे बोलत असते आणि खूप रडत असते. तू हात जोडू नको सावली, आत्ताच सांगतो हात जोडू नको प्लीज, मला कसं तरी होतंय. जोड नाही तर काही कर, मी जाऊच देणार नाहीये. माझं किती ऐकतो हे पाहिलंस ना. मनातली इच्छा किमान आत्ता तरी मी ओळखू शकतो, कळतंय का सावली. अबीरचा बाप नाहीये, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत अबीरच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, तुला वचन देतोय सावली. मनातल्या मनात म्हणते कसा धक्का लागू द्याल, दुसरे तिसरे कोणी नसून अबीरचे बाबा हा सारंग, तुम्हाला हे माहितीच नाही. लू आलेला असतो, ओवी आलेली असते. प्लीज प्लीज टीचर जाऊ नका जाऊ नका. तर मला ताप येणार, मग तो ताप कधीच बरा होणार नाही. तुम्हाला वाटतंय का मी आजारी पडावं, का तुम्ही जाताय. बापाला पण त्रास होईल. आता हसायला लागलेला असतो बापाला म्हणल्यावर. म्हणतो आता हिचं तरी ऐक, बापाला खरंच त्रास होईल, माझ्या बापाला खरंच त्रास होईल, बापासाठी तरी थांबा ना. सुद्धा आता हसायला लागलेली असते. बाप 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 म्हणत असते ओवी आणि सावली. इतके हसतात आता ओवीच्या बोलण्याला. अरे ही हसली, अरे ही हसली म्हणजे ती फसली आणि बबलू नाचायला लागलेलं असतो. असं अजिबात नाही बोलायचं रे, सोडून मी कुठे जाणार नाही, अजिबात असं बोलायचं नाही. ताप वगैरे रस हेच अबीर खाली उतरलेलं असतो. सॉरी बबलू काका सॉरी. ही ओवी सावली एकत्र अशी घट्ट मिठी मारलेली असते तिघांनी. म्हणतो मी दमलोय गड्या, आता काय धावलोय मी सारंगदा, तो आज बसूच या. आता सारंगकडे बघायला लागते. अरे कुठे बसूया, गाडीत बसूया, यांना सोडायचं नाही का घरी, चल. वेगळाच आनंद. काय झालं सावली म्हणते, बॅग तर घेऊ की बॅग जाऊ देऊ रिक्षा बरोबर. हे हसायला लागलेले असतात. मला कळतच नाही ही सावली कशी वागते आणि सावली जाणार या भीतीने सारंग अगदी कासावीस झालेला असतो. शेवटी सारंगने हट्टीपणा केलेला असतो. हक्काने अधिकाराने सावलीला थांबवलेलंच असतं. सावलीचा हक्क अधिकार जो असतो तो फक्त सारंग आणि सारंगचा हक्क अधिकार सावली हे एकमेकांसाठीच दोघं असतात. पण हे कधी त्यांना कळणार त्यांचं त्यांना माहिती. सावली कधी सांगणार की अबीर तुमचा मुलगा आहे सारंग, बघूया आपण. आणि जेव्हा सारंगला कळेल की अबीर माझा मुलगा आहे तेव्हा काय आणि किती आनंद होणार हे बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.